गाईस, तर आज होतो आम्ही पंढरपूरला. नारळी दिदी पहिल्याच फ्रेममध्ये यामुळं होती कारण की नारळी दिदीला मेकअप करायचा होता आणि ते आरसा नव्हता, त्यामुळे मी टाईमलॅप्स लावून नारळी दिदीच्या समोरच फोन लावून दिलता. आता आम्ही चाललो होतो पंढरपूरच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि आमचे दर्शन खूप छान झाले होते, एकदम छान दर्शन झालेले होते. आता होतो आम्ही सोलापूरला. अमोल भाऊचे ज्यांचे पाहुणे तिथे आम्हाला जेवायला जायचं होतं आणि तिथं आलो होतो तर साईला खूप जोरात शी लागली होती, त्यामुळे लय कंट्रोल करत होता साई आणि साईची फुल मज्जा आम्ही घेत होतो. नंतर मज्जा घेऊन झाल्यावर साई आणि माझ्यामध्ये घनसार युद्ध झालं आणि त्याच्यात मी जिंकलो कारण की साई तर पळाला होता संडासला. आता आलो होतो आम्ही तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आता आम्ही मंदिरात चाललेलो होतो. आणि हा तुळजापूरच्या देवीचा एंट्रन्स गेट आहे. आता आम्हाला जायचं होतं मधात आणि तुळजापूरची देवी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, त्यामुळे आम्हाला मंदिरात जायचं होतं. आणि आता इथं गणपती देवाचं मंदिर आहे. आम्ही दर्शन करून चाललो होतो मधात आणि मधात आल्यावर इतकी गर्दी होती आम्हाला 1.5 तास लागणार होते दर्शन रागेत आणि आमचे दर्शन पण खूप छान झाले होते. आम्हाला इथं सरपंच साहेब भेटले होते, तर सरपंच साहेबासोबत आम्ही फोटो काढले. आता इथं रात्रीची एवढी भारी लाइटिंग होती तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.